रिलॅक्स, घाबरू नका. इकडे बघा दुखतंय का? हां हां तिथंच. इकडे काहीच नाही नाही. हां तिथंच. आता इकडे बघा तुमच्या मानेमध्ये उठून बसायचं. मांडी करा. आता नाजूकते इकडे काय झालं नाही. तुम्ही छाती इकडे दुखतं, इकडे काय दुखतं, चार डोकं दुखते पर्यंत. आता तुमच्या मानेमध्ये 4था, 5वा आणि 6वा मिनिटात या ठिकाणी 5वा आणि 6वा मिनिटात गॅप आहे. म्हणजे या ठिकाणी वरती खाली सरकून भरपूर दिवस झाले, कमीत कमी 3 ते 5 वर्ष. याच्याने तुम्हाला मानेमध्ये चमक भरणं, उचवण भरणं असा प्रकार होत होता 2-3 महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून. पण आता काय झालं, याच्यामध्ये कार्टिलेज असतं, गादी असते, ते फाटून बाहेर यायला लागली, घसली गेली. गादी बाहेर आल्यामुळे इथे सर्वायकल नावाची नस असते, ती नस दबली गेली. आता ती नस ब्रेन, छाती, पाठ, शोल्डर या हाताला या पाचही बोटांना कनेक्ट असते. म्हणून या कुशी झोपले तर हात जड पडतो, बरीत पडतो, रग लागते, कळ लागते. मग या हात डोक्यावर ठेवलं की बरं वाटतं, खाली ठेवलं की कळ लागतं, गाडी चालवताना जास्त कळ लागतं. आणि या कुशीवर झोपले तर हात बरं वाटतं. या कुशीवर झोपल्यानंतर प्रकार वाढतो आणि तुम्ही ह्याच कुशी जास्त झोपतो. आणि तुमच्या चुका आहे काही की तू उशा 2-2 घेतं किंवा मान मोडत, माने मोडत किंवा उशा 2-2 घेतं. उशी घेतो का जाड जाड कधी कधी म्हणजे टीव्ही बघायला मोबाईलला टाका घेणं, डबल फोल्ड करून घेऊ शकतो. हां समजलं मला. आता यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायटिस. म्हणजे याच्यावर तुम्ही मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ल्या 1000 गोळ्या औषध बरं होत नाही. त्याला एक तर सेटलमेंट ट्रीटमेंट, नाहीतर 3rd स्टेजच्या पुढे गेलं तर डॉक्टर ऑपरेशन पण करतात. आता तुमचं मन काय 5वा आणि 6वा म्हणजे वर्षी खाली सारखी भरपूर दिवस झाले, पण याच्यातलं जसं जसं कार्टिलेज बाहेर आलं ती सर्वायकल नस दबली गेली. तिथून ब्लड सर्क्युलेशन मानेला, पाठीला, शोल्डरला, हाताला होत नाही. म्हणून हात दुखणं, जड पडणं, बधीर पडणं, मुंग्या येणं असा प्रकार वाढत होतो. आता याला 3 सेटिंग नंतर फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. 1 आणि 2 सेटिंगमध्ये हे कव्हर होऊ शकतं. एकदा डिक्स पोझिशनला गेली, कार्टिलेज लेवलला आलं ओके, पण तुम्ही याच्यावर किती गोळ्या खाल्ल्या तो उपयोग नाही. म्हणजे याला 10 दिवसाची प्रोसेस आहे. पण याला आता इकडून पुढे नियम आहे. म्हणजे तुम्ही आयुष्यभर जसं एक तर बीपी डायबिटीज आजार लागला तुम्हाला त्याला नियम पथ्य असतात आयुष्यभरासाठी, तसा मानसिक तुम्हाला हा आजार लागला असं समजा. पण तुम्ही ज्यावेळेस प्रॉब्लेम पूर्णपणे झाल्यानंतर नियम तोडले तुम्हाला हा त्रास परत होणार. म्हणजे डोक्यावरती, खांद्यावरती 20 किलोचं पुढे वजन घेतलं तुम्हाला त्रास परत होण्याची शक्यता असते. मान मोडली, उशा 2-2 घेतल्या त्रास परत होण्याची शक्यता असते. मालिश करताना नाही होणार अजिबात नाही, किती करा, फक्त एवढं महिनाभर काळजी. जशी वरून जखम असते ती मध्ये पण जखम असते, फक्त त्याला कसं सांभाळायचं ते तुम्हाला समजलं पाहिजे. महिना ते 2 महिन्या खांद्यावर झोपायचं नंतर चालेल. दुसरं मान मोडणं, मानेला झटका देणं, डोक्यावर वजन घ्या, उठताना बसताना डावा हात खाली टेकावं, मानेला हाताला झटका देत असता दिवसभरांच्या वेळेस तर झटका नाही द्यायचा, नाही तर एक पार्ट डॅमेज होत जाईल. याला 3 दिवसांनी फरक पडेल, हे नियम लक्षात ठेवा. 10 दिवसाची प्रोसेस. आजपासून डाव्या कुठे झोपायचं नाही, बस झोपाल. पण असं काही नाही ना सर, नस दबल्या जाईल, रक्तपुरवठा होणार वगैरे काही एवढं नाही. ते 3rd स्टेजच्या पुढे राहतं, तसा प्रकार होतो. पण तो 3rd स्टेजच्या पुढे, आता जी 1st स्टेज आहे. म्हणजे तुम्ही अजून 2 ते 5 वर्ष लक्ष नाही दिलं तर तो प्रकार होतो. बॉडी लूज, बॉडी लूज, लूज 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 स्माईल करतो. कुठून आले तुम्ही? रिलॅक्स, रिलॅक्स. याच्यासाठी काय तेल बिल वापरावं लागेल? सेटिंग बिघडलेली, सेटिंग क्लिअर झाली का? ओके, ते तुम्हाला रेकॉर्ड करून दिलंय. या आयुष्यावर लक्ष ठेवायचं. एकदम परमनंटली गॅरंटेड होणार, काही टेन्शन नाही. असं माझं चॅलेंज आहे. तुम्ही गोळ्या औषधं या हजारो फॉर्म भरा, परमनंटली करून दाखवायचं. तुमचे पैसे मी भरेल, बाहेर तुम्ही गोळ्या औषध. त्याच्यावरती गोळ्या औषध तयार झालेल्या नाही ना अजिबात.
तर ठीक आहे. आता माझ्याकडे जवळजवळ 5,000 ऑपरेशन कॅन्सल झालं. हे दाताची फर्स्ट स्टेज आहे. जाऊन MRI करायचं. मी सांगितलेलं चुकीचं नाही केलं. तुमचे पैसे मी भरले होते. माझी काय करायची गरज तर नाही. नाही आम्हाला आम्ही 4 ठिकाणी चौकशी केली. हां हां तर आम्हाला वेगवेगळे नाव सांगत होते नाही का. हां जेव्हा आमचे 2-3 जणांनी सांगितलं ना, तिला एक घाबरू नका. एवढं